दिवसेंदिवस रासायनिक आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवण्यात येणाऱ्या भाजीपाल्याचं मानवी आरोग्यावर दुष्परिणाम वाढू लागले। त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने पिकवण्यात येणारा विषमुक्त भाजीपाला आणि अन्नधान्य खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढतोय। पुण्यातल्या सकाळनगरमध्ये झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्रज्ञान पद्धतीने तयार करण्यात आलेल्या भाजीपाला आणि अन्नधान्य विक्री केंद्रावर ग्राहकांची होणारी गर्दी हेच दर्शवते। नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्रानुसार हा भाजीपाला आणि अन्नधान्य तयार केले जात आहे। नारायणगाव इथले शेतकरी संतोष निंबारकर या तंत्राचा अवलंब करून गेली 14 वर्ष आपली शेती कसतायत। त्यातून तयार होणारा शेतमाल ते 5 वर्षांपासून पुण्यातील ग्राहकांसाठी उपलब्ध करून देतात। जे ग्राहक या ठिकाणी खरेदी करतात त्यांच्या मतानुसार अशा प्रकारचा भाजीपाला आणि कडधान्य सर्वांना मिळावं असं त्यांना वाटतंय। मागच्या वेळी आम्ही पोपई आणली होती, इथली पोपई। त्या पोपई इतकी मधुर होती खायला टेस्टमध्ये की अजूनपर्यंत सुद्धा ती पोपई चव रेंगाळत आहे। आत्ता माझ्या हातामध्ये पेरू आहे काय, तर पेरू पोपई भाजीपाला एकदम चविष्टच आहेत। त्या भाजीपाला म्हणजे कसं आपण मंडईतून वगैरे आणतो तो लवकर खराब होतो, पण हा लवकर खराब होत नाही। भाजीपाला महाग आहे असं काही नाही। वर्षभर हा सातत्याने 70 रुपये किलोनी तो विकत असतो। आधी 60 रुपये होता, आता 70 रुपये किलो आला। मार्केटचे भाव जरी वाढले तरी तो त्याच भावाने विकत असतो। कांदा हा सातत्याने 40 रुपये किलो नसतो। मार्केटमध्ये 100 रुपये झाला तरी 40 रुपये आणि मार्केटमध्ये 10 रुपये झाला तरी 40 रुपये। त्याच्यामुळे हा खूप महाग आहे असंही नाही। म्हणून लोकांनी याचं खरोखर नैसर्गिक शेतीने उत्पादन केलेलं भाजीपाल्याचं आपल्या पुण्यामध्ये बरेचसे लोक वितरण करत आहे। झिरो बजेट नैसर्गिक शेतीने पाळेकरांच्या तंत्राने वापर करून, तर खरोखर याचा फायदा आपण घ्यायला हवा। आणि मी धन्यवाद देतो या शेतकऱ्यांना की त्यांनी खरोखर मेहनतीने आपल्याला विषमुक्त अन्न पुणेकरांना देत आहे। या ठिकाणी खरेदी करणाऱ्यांमध्ये व्यवसायाने डॉक्टर असणारे अनेक लोक आहेत। त्यांच्या मते अशा प्रकारचा भाजीपाला पुण्यासारख्या ठिकाणी उपलब्ध होणे हे एक प्रकारचं वरदानच आहे। त्याचप्रमाणे आरोग्याच्या बाबतीत असणाऱ्या समस्या या भाजीपाला आणि अन्नधान्यामुळे कमी झाल्याचं मत अनेक ग्राहक व्यक्त करतात। मी एक डॉक्टर आहे, तर मी दररोजच्या याच्यामध्ये बघते की बाबा प्रदूषित अन्नधान्यामुळे बरेचसे काही जे आजार होतात, तर आपण निश्चितच हे नैसर्गिक सेंद्रिय शेतीचे जे माल वापरतो आणि त्याच्यामुळे बरेचसे आजार आपले कमी होऊ शकतात। मला ॲक्च्युली दमाचा खूप त्रास होत होतं आणि ते आता 1 वर्षापासून खूपच कंट्रोलमध्ये आहे। सो ऑल थँक्स टू निंबाळकर। 3 वर्षापासून घेते। मला त्याचं महत्त्व कळालं की म्हणजे घरात माझी मुलं आजारी पडत नाही आणि इतर मुलांपेक्षा मला हेल्दी वाटते। मला बरं वाटतं हे मिळाल्यामुळे, कारण बऱ्याच वेळा बरेच शेतकरी म्हणतात की मिळत नाही आहे, आम्ही तेवढा पैसा मिळत नाही त्याच्यातून म्हणून आम्ही ठेवू शकत नाही वगैरे वगैरे। पण बऱ्याच वेळा सर्च केला आणि मला माहीत झालं तेव्हापासून मी अनेक व्यक्तीला सांगितलं, जरी महाग असलं तरी ते तुम्हाला चांगलं आहे। डॉक्टरकडे चक्रा मारण्यापेक्षा ICUला चक्रा मारण्यापेक्षा इथं करा। आणि मला खूप कौतुक वाटतं भूतान देशाचं। तर भूतान देश हा 100% ऑर्गॅनिक आहे आणि भारतामध्ये अजूनही 80% शेतकरी युरिया सुफला वापरतात चक्क। तर ऑर्गॅनिक शेतीच करायला पाहिजे, नैसर्गिक शेती करायला पाहिजे आणि नैसर्गिक शेतीतलाच माल वापरायला पाहिजे। नैसर्गिक शेती तंत्राच्या माध्यमातून तयार होणारा शेतमाल अनेक ग्राहकांना महाग वाटतो, परंतु इतर पद्धतीने तयार होणाऱ्या शेतमालाच्या तुलनेत तो सर्वोत्तम असल्यानं त्याला चांगली मागणी आहे। या ठिकाणी मिळणाऱ्या भाजीपाल्याचा आणि अन्नधान्याचा दर वारंवार बदलला जात नाही, तो कायमस्वरूपी समान ठेवण्यावर भर दिला जातो। त्यामुळे ग्राहकांना देखील ठराविक बजेटमध्ये महिन्याची खरेदी करता येते। त्याचबरोबर अशा प्रकारचा भाजीपाला आणि शेतमाल शहरातील ग्राहकांना देखील स्वतःच्या घरी तयार करता येणे शक्य असल्याचं मत या नैसर्गिक शेती तंत्राचे पुरस्कर्ते सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केलंय। आठवड्यातून मी फक्त एक वेळ येतो, आता सोमवारी येतो फक्त, आणि सोमवारी येतो आणि कडधान्य मी असं ग्राहकांना देतो। माझे ते म्हणजे जर सोमवारी ते 5:30 ते 7 हा वेळ आहे। इथं ग्राहकांना म्हणजे 5 वर्षापासून जे ग्राहक माझे बांधलेले आहेत ते आज ताग्यात आहेत आणि ग्राहक वाढत आहे। ग्राहक 5 वाजल्यापासून कोणती भाजी माझ्याकडून राहीन म्हणून ते अर्धा तास आधी वाट पाहतात आणि असंख्य प्रमाणात त्या आठवड्याची भाजी घेऊन जातात। माझा इथं 8 ते 10 हजार रुपये काउंटर होतो, जो 200 ते 300 किलो माल विक्री होतो। 60 रुपये सरासरी विक्री आहे त्याची किलोची आणि शॉर्टमध्ये 80 रुपये विक्री आहे। आणि फ्लावर विशेष म्हणजे 100 रुपये 120 रुपये फ्लावर विकतो। छोटे असतो हंगामी, बिगर हंगामी घेतली तर, आणि हंगामात मी 60 रुपये विकतो। शहरातल्या महिला जेव्हा भाजीपाला खरेदी करतात, टमाटे वांगे वगैरे,
तर ते स्वच्छ पाण्यानं धुण्याचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की बा ते यामध्ये जे काही विष आहे ते निघून जाईल. असं होत नाही. ॲक्च्युली जेव्हा शेतकरी हा विषारी कीटनाशक फवारतो तेव्हा 7 सेकंदामध्ये ते अंश आतमध्ये सोकल्या जातात. आतमध्ये जे फॅट असतं म्हणजे चरबी असते त्यामध्ये जमा होतं. जेव्हा शेतकरी युरिया देतो जमिनीला, तो युरिया झाडामध्ये येतो युरियाचे नायट्रेटच्या रूपात, आणि ते नायट्रेट आपल्या अन्नपदार्थात जमा होतात आणि ते आपल्या शरीरात जातात. ते सुद्धा पेशींच्या मध्ये ज्या गॅप असतात तिथे जमा होतं. आणि अशा तऱ्हेनं सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा जे व्हर्मी कंपोस्ट शेतकरी वापरतात त्यामध्ये कॅडमियम, आर्सेनिक, मर्क्युरी आणि शिसं असे खतरनाक जहरीली जड पदार्थ आहे, ते सुद्धा अन्नावाटे आपल्या शरीरात येतात. आणि हे सगळे पॉयझनस मटेरियल आहे. आपली प्रतिकारशक्ती घटते आणि मग आपण वेगवेगळ्या रोगांना बळी पडतो. जे नैसर्गिक संसाधन आहे, जीव, जमीन, पाणी, पर्यावरण यांचं संरक्षण करायचं असेल तर उपभोक्त्यांना, संपूर्ण जनतेला आपल्याला विषमुक्त भाजीपाला दिला पाहिजे, विषमुक्त अन्नपदार्थ दिले पाहिजे, विषमुक्त फळं दिली पाहिजे आणि विषमुक्त धान्य दिलं पाहिजे. देशभरातील 40 लाख शेतकरी झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राच्या माध्यमातून शेती करतात. यामध्ये नफा कमावण्यापेक्षा नैसर्गिक रचनेनुसार पीक पद्धतीचा अवलंब करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे मिळणारे उत्पादन तुलनेनं कमी असलं तरी पूर्णतः विषमुक्त, सकस आणि दर्जेदार असतं. राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, पुणे.